नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषी रत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इन्सेक्ट माउथ पार्ट्स। याच्या अगोदर आपण आपले जे लेक्चर्स झालेत ते लेक्चर सिरीज जे आहे ते कंटिन्यू पूर्ण लेक्चर्स बघा, त्याच्यानंतर तुम्हाला जे समोरचे लेक्चर्स आहेत ते कळतील, कारण हे बेसिक आहे सगळं। तर आज आपण बघणार आहोत इन्सेक्ट माउथ पार्ट्स। इन्सेक्ट माउथ पार्ट्स मध्ये दोन प्रकारचे माउथ पार्ट्स असतात किंवा दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये। एक फर्स्ट जो आहे मॅन्डिब्युलर टाइप माउथ पार्ट्स आणि सेकंड टाइप जो आहे तो हाउसलेट टाइप माउथ पार्ट्स। मॅन्डिब्युलर टाइप माउथ पार्ट्स जे असतात त्याच्यामध्ये मेनली त्यांचं फीडिंग हॅबिट जे असते ते सॉलिड मटेरियलवर असते, फीडिंग ऑन सॉलिड फूड। आणि हाउसलेट टाइपचे माउथ पार्ट जे असतात दे आर फीडिंग ऑन द लिक्विड फूड। जे मॅन्डिब्युलर असतात ते सॉलिड फूडवर फीड करतात, जे प्रिमिटिव्हली किंवा प्रिमिटिव्ह टाइप माउथ पार्ट आपण त्यांना म्हणू शकतो। हाउसलेट टाइप माउथ पार्ट जे असतात ते लिक्विड फूडवर फीडिंग करतात आणि त्यांचं जे माउथ पार्ट्सचे वेगवेगळे माउथ पार्ट्स असतात त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं। ओके, तर त्याच्यातला पहिला जो टाइप आहे मॅन्डिब्युलर टाइप, त्याच्यात एकच टाइप पडतो जो प्रिमिटिव्ह टाइप आहे, बायटिंग अँड चेविंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स। तो आपण बघूयात किंवा त्याचे माउथ पार्ट्समध्ये कोणकोणते पार्ट्स असतात ते आपण बघूयात। ओके, तर फर्स्ट जो पार्ट असतो तो असतो लॅब्रम। या ठिकाणी ज्या डायग्राम काढल्यात त्या वन बाय वन आपण एक्सप्लेन करूयात। फर्स्ट पार्ट जो असतो तो असतो लॅब्रम किंवा त्यालाच अप्पर लिप सुद्धा म्हणतो आपण, अप्पर लिप। हा जो लॅब्रम असतो हा सिंगल प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे हा जो सेंट्रल ॲक्सिस काढला आहे मी त्याच्यावर ज्या डायग्राम काढल्यात जो पार्ट सिंगल असतो तो मधामध्ये काढला आहे बरोबर ॲक्सिसच्या। आपण पहिलं जे लेक्चर बघितलं होतं त्याच्यामध्ये तर लॅब्रम हा जो पार्ट असतो इन्सेक्ट हेडमध्ये क्लायपोलॅब्रल सुचर जे असतं त्याच्या थ्रू अटॅच झालेला असतो, वर क्लायपी असतं आणि खाली लॅब्रम असतं। ओके, नंतर लॅब्रम जे असतो अप्पर लिप असतो, माउथची जी प्रिओरल कॅव्हिटी असते किंवा अप्पर रूप जे असतं ते फॉर्म करण्याचं काम ह्या लॅब्रमद्वारे केलं जातं। तर हे बायलोब्ड स्ट्रक्चर असतं, इथं आपल्याला दिसतंय बायलोब्ड स्ट्रक्चर। देन मूवेबल असतं, याची अपवर्ड डाऊनवर्ड मूवमेंट होत असते अशा प्रकारची। नंतर अप्पर किंवा प्रिओरल कॅव्हिटी तयार करण्याचं काम ते फॉर्म्स द रूप ऑफ प्रिओरल कॅव्हिटी। प्रिओरल कॅव्हिटी फॉर्म करण्याचं ते काम करतं। ओके, देन सेकंड पार्ट जो असतो या ठिकाणी इपिफॅरिंग्स किंवा लॅब्रम इपिफॅरिंग्स म्हणतात त्याला, आपण इपिफॅरिंग्स लिहूयात। इपिफॅरिंग्स या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे, पण लॅब्रमच्या आतील बाजूला किंवा त्याच्या वरच्या ज्या रूपला ते अटॅच असतं त्याला ऑर्गन ऑफ टेस्ट म्हणतात, ऑर्गन ऑफ टेस्ट, कारण त्याच्यावर टेस्ट बर्ड ज्या असतात त्या प्रेझेंट असतात। ज्या टेस्ट बर्ड्स असतात त्या असतात, टेस्ट बर्ड्स आर प्रेझेंट हिअर। देन थर्ड पार्ट जो आहे इन्सेक्ट माउथ पार्टचा तो मॅन्डिबल्स। पेअर ऑफ मॅन्डिबल या ठिकाणी इन्सेक्टच्या माउथमध्ये प्रेझेंट असते। मॅन्डिबल्सलाच आपण परत अप्पर जॉ म्हणू शकतो किंवा म्हणतात अप्पर जॉ किंवा त्याला प्रायमरी जॉ किंवा ट्रू जॉ, एवढे सारे त्याचे नावं आहेत। मॅन्डिबल्सलाच काय अप्पर जॉ म्हणतात किंवा प्रायमरी जॉ म्हणतात किंवा ट्रू जॉ सुद्धा म्हणतात। का तर याच्यावर
2/3 जो पोर्शन असतो याच्यावर आतल्या बाजूला टीथ्स प्रेझेंट असतात. दात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. टीथ जे असतात टीथेड स्ट्रक्चर असतं किंवा दाताच्या आतील बाजूस प्रेझेंट असतात दोन्ही मॅन्डिबल्सवर किंवा पेअर ऑफ मॅन्डिबल्सवर. तर वरचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात प्रॉक्झिमल किंवा प्रॉक्झिमल टीथलाच काय म्हणतात परत कटिंग किंवा इन्सिजर टीथ, सॉरी मोलार किंवा ग्राइंडिंग टीथ्स. जे प्रॉक्झिमल टीथ असतात मागचे ते ग्राइंडिंग करण्याचं काम करतात आणि खालचे जे टीथ असतात त्याला म्हणतात डिस्टल टीथ किंवा त्यालाच इन्सिजर टीथ किंवा कटिंग टीथ्स म्हणतात. कारण कटिंग करण्याचं काम या खालच्या बाजूला चालतं आणि ग्राइंडिंग करण्याचं काम जे वरचे टीथ्स असतात ते करतात. वरील बाजूचे जे दात प्रेझेंट असतात ते करत असतात या ठिकाणी. ओके, तर मॅन्डिबलचं मेन फंक्शन जे फॉर कटिंग, जे फूड असतं ते कटिंग करण्याचं काम मॅन्डिबल करतं. नंतर आपल्याला जो तिसरा पार्ट दिसतोय, चौथा पार्ट दिसतोय तो आहे मॅक्झिली. फोर्थ पार्ट इज अ मॅक्झिली. मॅक्झिली ही सुद्धा पेअरमध्ये प्रेझेंट असते किंवा 2 नंबरमध्ये प्रेझेंट असते. मॅक्झिलीला आपण लोअर जॉ म्हणतो, लोअर जॉ किंवा सेकंडरी जॉ सुद्धा म्हणतात. तर मॅक्झिलरीला लोअर जॉ म्हणतात किंवा सेकंडरी जॉ म्हणतात. तुम्हाला मॅक्झिलरीचं हे स्ट्रक्चर दिसतंय, याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स मिळून ते बनलेलं असतं. तर पहिला जो स्क्लेरेट दिसतो तुम्हाला, फुल्ली स्क्लेरेटाइज स्ट्रक्चर असतं पूर्ण. इनसाइड माउथ पार्ट्स जे असतात ते पूर्ण स्क्लेरेटाइज स्ट्रक्चर असतं. तर पहिला पार्ट जो दिसतोय त्याला म्हणतात कार्डो. नंतर जो सेकंड पार्ट दिसतोय त्याला म्हणतात स्टिपिस. नंतर खाली तुम्हाला जे 2 स्ट्रक्चर दिसत आहे त्याच्यापैकी इनर जो पार्ट असतो आतल्या बाजूचा त्याला म्हणतात लॅसिनिया आणि आउटर जो पार्ट असतो त्याला म्हणतात गॅलिया. जो इनर असतो त्याला म्हणतात लॅसिनिया आणि आउटर असतो त्याला म्हणतात गॅलिया. नंतर या ठिकाणी तुम्हाला 5 सेगमेंटेड स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणतात मॅक्झिलरी पाल्प. मॅक्झिलरी पाल्प किंवा मॅक्झिलरी पाल्पिपर 5 सेगमेंटेड स्ट्रक्चर असते. 5 सेगमेंटेड स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय दोन्ही बाजूला. ओके, तर वेगवेगळे पार्ट्स त्याचे कोणते, कार्डो, स्टेपिस, नंतर लॅसिनिया इनर पार्ट आणि आउटर पार्ट जो असतो त्याला म्हणतात गॅलिया. जे मॅक्झिला असतात किंवा लोअर जो असतो त्याचं मेन फंक्शन असतं जे फूड इन्सेक्ट माउथमध्ये घेतो त्याला होल्ड करून ठेवण्याचं आणि जर मॅन्डिबल्स ॲक्शनमध्ये असेल तर फूडला होल्ड करून ठेवण्याचं धरून ठेवण्याचं काम हे मॅक्झिलरी त्या ठिकाणी करतात. ओके, नंतर 5th जो पार्ट दिसतोय आपल्याला सिंगल प्रेझेंट असतो त्याच्यामुळं हा मध्ये काढला आहे. 5वा जो पार्ट आहे तो हायपोफॅरिंग्स. हायपोफॅरिंग्स किंवा त्यालाच टंग म्हणतात. टंग सुद्धा त्याला म्हणतात कारण टंग लाईक स्ट्रक्चर आहे आणि सलायव्हरी डक्ट जी असते ती या ठिकाणी ओपन होते. सलायव्हरी डक्ट ओपन हिअर. सलायव्हरी डक्ट ओपन या ठिकाणी होते त्यालाच हायपोफॅरिंग्स किंवा टंग म्हणतात. सलायवा जो असतो तो सिक्रेट करण्याचं काम या ठिकाणी होतं. नंतर लास्ट आणि 6 नंबरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात लॅबियम. लॅबियम किंवा लोअर लिप. लॅबियम किंवा लोअर लिप. नंतर याचे पार्ट्स जर बघायचे झाले तर 3 प्लेट्स या स्क्लेरोटाइज्ड प्लेट या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याच्यातली जी वरची प्लेट आहे सगळ्यात 1 नंबरची
किंवा वरच्या साईडची हे सुद्धा सिंगली प्रेझेंट असतात. त्याच्यामुळं सेंट्रल ॲक्सिसवर काढलं आहे, कारण आपण इन्सेक्टला जर बघितलं तर ते बायोलॅटरली सिमेट्रिक असतं. जर त्याला दोन पार्टमध्ये डिवाईड केलं तर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आढळेल. तर पहिला जो पार्ट असतो त्याला म्हणतात सबमेंटम. सबमेंटम नंतर मधली जी प्लेट दिसते आपल्याला ही या ठिकाणी, तर त्याला म्हणतात मेंटम. आणि खालची जी दोन प्लेट असं दिसत आहे आपल्याला त्याला म्हणतात प्रिमेंटम. ओके. नंतर या ठिकाणी सुद्धा 3 सेगमेंटेड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. तर याला म्हणतात लॅबियल पाल्प किंवा पाल्पिजर. लॅबियल पाल्प हे 3 सेगमेंटेड स्ट्रक्चर असतं. नंतर या ठिकाणी दोन परत लोब लाईक स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला, जे इनर असतात. त्याला म्हणतात ग्लोसा. आणि आउटर जे स्ट्रक्चर असतात दोन त्याला म्हणतात पॅराग्लोसा. त्याला म्हणतात पॅराग्लोसा. ओके. हे लोअर लिप किंवा खालचा जो रूप असतो माउथचा तो फॉर्म करण्याचं काम करतात. या ठिकाणी 3 सेगमेंटेड जे पाल्पिजर किंवा पाल्पिजर प्रेझेंट असतं. लॅबियल पाल्प म्हणतो त्याला आपण. त्याच्या या स्ट्रक्चर प्रेझेंट असल्यामुळे त्याला सेकंड मॅक्झिली सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा म्हणतात त्याला सेकंड मॅक्झिली. जर ग्लोसा आणि पॅराग्लोसा हे लोब स्ट्रक्चर जर फ्यूज झाले तर त्याचं जे कलेक्टिव्ह स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात लिग्युला. लिग्युला ते त्या ठिकाणी फॉर्म करतात. अशा प्रकारचे हे प्रिमिटिव्ह टाईप माउथ पार्ट्स आपल्याला, किंवा प्रिमिटिव्ह टाईप माउथमध्ये हे माउथ पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. हे चेविंग किंवा बायटिंग अँड चेविंग टाईप ऑफ माउथ पार्ट्समध्ये आपल्याला हे आढळून येतात. बायटिंग अँड चेविंग टाईपचे जे माउथ पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आढळून येते. जर याचे एक्झाम्पल बघितले तर ग्रास हॉपर, देन कॉकरोच अँड कॅटरपिलर्स. कॅटरपिलर जे असतात यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारचे बायटिंग अँड चेविंग टाईप प्रकारचे माउथ पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. पहिलं बघितलं मॅन्डिब्युलेट टाईप माउथ पार्ट, त्याच्यामध्ये एक प्रकार असतो जो बायटिंग अँड चेविंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. सेकंड प्रकार जो मी तुम्हाला सांगितला होता हॉस्टुलेट टाईप माउथ पार्ट, त्याच्यामधला पहिला टाईप जो आहे तो आपण बघूयात पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट आपण या ठिकाणी बघूयात. ओके. तर पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्समध्ये बघितलं तर दोन प्रकार पडतात परत. एक फर्स्ट जो आहे तो बग टाईप किंवा हेमिप्टेरस किंवा हेमिप्टेरॉइड. बग टाईप किंवा हेमिप्टेरॉइड टाईप ऑफ माउथ पार्ट याला म्हणतात. ओके. तर याच्यामध्ये जे असतात जे मॅक्झिली मॅन्डिबल्स आपण माउथ पार्ट बघितले मागच्या पहिल्या टाईपमध्ये, तर ते या ठिकाणी मॉडिफाय झालेले असतात. बघितलं तर हे इन्सेक्टचं हेड, नंतर त्याला पिअर्सिंग करण्यासाठी किंवा प्लांटच्या सेलमध्ये इन्सर्ट करण्यासाठी एक निडल लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणू रोस्ट्रम. आणि पिअर्सिंग करण्यासाठी किंवा सक करण्यासाठी जे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला स्टायलेट. तर बग टाईप जे इन्सेक्ट असतात किंवा बग टाईप किंवा हेमिप्टेरॉइड टाईप जे माउथ पार्ट आहेत त्याच्यामध्ये 4 स्टायलेट्स बेसिकली प्रेझेंट्स असतात. 4 स्टायलेट्स असतात. 4 स्टायलेट या ठिकाणी प्रेझेंट असतात. हे मॉडिफिकेशन असतं कोणत्या तरी पार्टचं इन्सेक्टच्या. तर ते मॉडिफिकेशन कशाचं असतं ते बघूयात. जे 2 मॅक्झिली असतात, 2 मॅक्झिली आणि 2 मॅन्डिबल.
याचं हे मॉडिफिकेशन झालेलं असतं. 2 मॅक्झिली आणि 2 मॅन्डिबलपासून आपल्याला 4 स्टायलेट्स या ठिकाणी बघायला मिळतात. जी मॅक्झिली असते ती फूड कॅनल तयार करते, फूड कॅनल, आणि मॅन्डिबल्स जे असतात मॉडिफाय झालेले ते सलायवरी कॅनल या ठिकाणी तयार करतात. सलायवरी कॅनल हे जे 2 स्ट्रक्चर असतात हे एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि या ठिकाणी ते सकिंगचं काम करतात. फूड जे लिक्विड फॉर्मॅटमध्ये ते घेत असतात ते सक करण्याचं काम या ठिकाणी करतात. नंतर लॅबियम जो असतो, लॅबियम आणि लॅब्रम हे सुद्धा या ठिकाणी मॉडिफाय झालेले असतात. लॅबियम असतो तर या रोस्ट्रमला आणि फूड कॅनलला आणि सलायवरी कॅनलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. तर लॅबियम जो आपण लोअर लिप म्हणतो त्याला, लॅबियम फॉर्म्स अप्पर कवरिंग लॅबियम फॉर्म्स अप्पर कवरिंग विथ द रिड्यूस्ड लॅब्रम. लॅब्रम ॲट द टिप. जो लॅब्रम असतो किंवा अप्पर लिप म्हणतो त्याला आपण, या ठिकाणी रिड्यूस फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी असा प्रेझेंट असतो. आणि लॅबियम जो असतो तो या रोस्ट्रमला किंवा स्टायलेट्सला कवरिंग शीट जी फॉर्म करतो त्याच्यावर प्रोटेक्शनसाठी त्याच्या. हे झाले स्टायलेट्स. 4 स्टायलेट्स या ठिकाणी प्रेझेंट असतात बग टाईप आणि हेमिप्टेरोइड टाईपमध्ये. तर जर आपण याचा ट्रान्सफर सेक्शन जर घेतला तर हे झाला त्याचा रोस्ट्रम. या ठिकाणी एक मोठा असा फूड कॅनल तयार करतात ज्या 4 स्टायलेट्स असतात त्या, आणि एक छोटासा सलायवरी कॅनल याच्यामध्ये तयार करतात. ओके, तर अशा प्रकारे हेमिप्टेरोइड टाईप किंवा बग टाईप माउथपार्ट्स हे मॉडिफाय झालेले असतात. याचं एक्झाम्पल आहे प्लांट बग्स. प्लांट बग्स जे असतात पूर्ण त्याच्यामध्ये या प्रकारचे माउथपार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. नंतर सेकंड टाईप जो आहे तो मॉस्किटो टाईप किंवा डिप्टेरॉइड टाईप. सेकंड याच्यातलं जे टाईप आहे तो मॉस्किटो टाईप किंवा डिप्टेरॉइड टाईप ऑफ माउथ पार्ट. कारण मॉस्किटो हा डिप्टेरा ऑर्डरमध्ये येतो, त्याच्या मॉस्किटो टाईप किंवा डिप्टेरॉइड टाईप याला आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स जो आहे याच्यामध्ये 6 स्टायलेट्स प्रेझेंट असतात. 6 स्टायलेट या ठिकाणी प्रेझेंट असतात. 6 स्टायलेट हे कशाचं मॉडिफिकेशन असतं तर 2 मॅक्झिलीचं, 2 मॅन्डिबल्सचं, एक लॅब्रम इपिफॅरिंग्स, एक जे लॅब्रम इपिफॅरिंग्स, जे आपण टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात त्याला ऑर्गन ऑफ टेस्ट म्हणलं होतं. नंतर एक जी स्टायलेट आहे ती हायपोफॅरिंग्स. या 4 प्रकारचे जे माउथ पार्ट्स आहेत त्याच्यापासून या ठिकाणी ते मॉडिफाय झालेले असतात 6 स्टायलेट. याच्यामध्ये 6 स्टायलेट या प्रकारे प्रेझेंट असतात, 3 आणि 3 6. तर ते परत फ्यूज होऊन फूड कॅनल आणि सलायवरी कॅनलचं फॉर्मेशन या ठिकाणी करतात. हा रोस्ट्रम जो पिअर्सिंगसाठी वापरला जातो आणि ज्या स्टायलेट्स असतात त्या सकिंगसाठी, फूड त्यांच्या बॉडीमध्ये किंवा इनटेक करण्यासाठी याचा वापर ते करतात. जसं आपण हेमिप्टेरॉइड टाईपमध्ये बघितलं त्याच प्रकारे जो लॅब्रम असतो तो रिड्यूस फॉर्ममध्ये असतो आणि लॅबियम असतो अप्पर कवरिंग शीटची फॉर्म या ठिकाणी करतो. तर लॅब्रम इपिफॅरिंग्स जे असतात ते फूड कॅनलचं फॉर्मेशन करतात. फूड कॅनलचं फॉर्मेशन या ठिकाणी लॅब्रम इपिफॅरिंग्स करतात
आणि हायपोफॅरिंग जे असतात ते सलायव्हरी कॅनलचं फॉर्मेशन करतात. जर ट्रान्सफर सेक्शन जर बघितलं आपण तर या प्रकारे हे असतं प्रोस्ट्रम. या ठिकाणी दोन मोठ्या मोठ्या फूड कॅनल्स असतात आणि एक छोटी सलायव्हरी कॅनल आपल्याला या ठिकाणी आढळून येते. हे दोन मोठे मोठे जे असतात ते फूड कॅनल आणि एक सलायव्हरी कॅनल. अशा प्रकारचे माउथ पार्ट्स आपल्याला डिप्टेरॉइड इन्सेक्टमध्ये बघायला मिळतात किंवा मॉस्किटो त्याचं एक्झाम्पल आहे. मॉस्किटो मध्ये आपल्याला अशा प्रकारचे माउथ पार्ट्स हे बघायला मिळतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो टाईप बघणार आहोत आपण तो आहे रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. रास्पिंग अँड सकिंग टाईप. याच्या अगोदर आपण दोन माउथ पार्ट बघितले. एक प्रिमिटिव्ह टाईप माउथ पार्ट बघितला जो चेविंग अँड बायटिंग टाईप किंवा बायटिंग अँड चेविंग टाईप. नंतर पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट बघितला. हा 3 नंबरचा माउथ पार्ट आपला रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. रास्पिंग म्हणजे खरोशने त्या जे प्लॅन्टची जी लिप वगैरे असतं त्या ठिकाणी ते स्क्रॅच वाढतात, त्याच्या थ्रू जो ऊज बाहेर येतो तो सकिंग करण्याचं काम ते लिक्विड फूड मटेरियलवर फीड करण्याचं काम ते करतात. जर आपण बघितलं तर अशा प्रकारचं त्यांचं हेड असतं, नंतर असं एक स्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी स्टायला किंवा स्टायलेट्स या प्रेझेंट असतात. जर रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्समध्ये बघितलं तर 3 स्टायलेट स्ट्रक्चर असतं. 3 स्टायलेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 3 स्टायलेट स्ट्रक्चर रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण राईट मॅन्डिबल जो असतो तो ॲब्सेंट असतो रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्टमध्ये. तर हे जे 3 स्टायलेट्स असतात ते कशापासून मिळून बनलेले असतात तर 2 असतात मॅक्झिली. 2 स्टायलेट मॅक्झिलीपासून बनतात आणि एक स्टायलेट जो आहे हा लेफ्ट मॅन्डिबलपासून. एक स्टायलेट जो आहे लेफ्ट मॅन्डिबलपासून बनतो. त्याच्यामुळे आपण याला असं पण म्हणू शकतो की राईट मॅन्डिबल जे आहे ते ॲब्सेंट असतं म्हणून राईट मॅन्डिबल इज ॲब्सेंट. देन यालाच आपण दुसरं नाव असिमेट्रिकल टाईप ऑफ माउथ पार्ट म्हणू शकतो. असिमेट्रिकल टाईप ऑफ माउथ पार्ट, कारण सिमेट्री नसते, राईट मॅन्डिबल ॲब्सेंट असते याच्यामध्ये. किंवा डिजनरेटेड माउथ पार्ट. डिजनरेटेड टाईप ऑफ माउथ पार्ट सुद्धा याला म्हणू शकतो. ओके, तर 2 मॅक्झिली आणि एक लेफ्ट मॅन्डिबल याच्यापासून 3 स्टायलेट्स याच्यामध्ये ओरिजिनेट होतात. नंतर माउथ कोन, याच्यामध्ये माउथ कोनचं फॉर्मेशन होतं. माउथ कोनचं काम असतं फिडिंग करण्यासाठी जे लिक्विड मटेरियल हे केलेलं स्क्रॅचिंग केल्यानंतर बाहेर आलेलं ऊज आहे ते फीड करण्याचं काम माउथ कोन थ्रू चालतं. तर माउथ कोन जो असतो तो कशापासून फॉर्म झालेला असतो किंवा कशाचं मॉडिफिकेशन असतं तर माउथ कोन हा असतो लॅब्रम प्लस लॅबियम प्लस मॅक्झिली. या 3 इंच स्ट्रक्चर जे माउथ कोन फॉर्म करतं, ज्या स्टायलेट्स डेव्हलप झाले असतात ते माउथ कोन फॉर्मेशनचं काम करतात आणि फिडिंगसाठी हेल्प करते. ओके, तर याचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स. थ्रिप्समध्ये आपल्याला या प्रकारचे माउथ पार्ट्स हे बघायला मिळतात. नंतर नेक्स्ट जो टाईप आहे आपला चेविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. नेक्स्ट टाईप आपण बघणार आहोत चेविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. चेविंग म्हणजे चावणे आणि लॅपिंग म्हणजे ते जिभेने चाटतात ते, त्याच्यामुळं चेविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स त्याला म्हणतात चेविंग अँड लॅपिंग टाइप्स ऑफ माउथ पार्ट. चेविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट हे आपल्याला
जनरली हनीबीजमध्ये बघायला मिळतात. तर चेविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथपार्टमध्ये त्यांचं जे मॉडिफिकेशन झालेलं असतं ते काही अशा प्रकारचं असतं. त्यांचं हेड, नंतर रोस्ट्रम लाईक एक स्ट्रक्चर असतं. तर अशा प्रकारचं त्यांचं माउथपार्टचं काही स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असतं. त्याच्यामध्ये चेविंग पार्ट जो आहे तो मॉडिफिकेशन असतं झालेलं लॅब्रम प्लस मॅन्डिबलचं. लॅब्रम प्लस मॅन्डिबल याच्यापासून चेविंग पार्ट जो आहे किंवा चेविंग पार्ट्स जे असतात चेविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथपार्ट्समधले हे लॅब्रम आणि मॅन्डिबलचं मॉडिफिकेशन असतं. नंतर लॅपिंग पार्ट जो आहे, लॅपिंग पार्ट जो आहे ते मॉडिफिकेशन असतं लॅबियम आणि मॅक्झिलीचं किंवा मॅक्झोलॅबियल पार्ट त्याला म्हणतात. तर या पार्टपासून लॅपिंग पार्ट त्याचा डेव्हलप झालेला असतो. हे जे असतात, हे जे रिड्यूस स्पून लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला ते मॅक्झिलीचं मॉडिफिकेशन असतं, मॅन्डिबलचं मॉडिफिकेशन असतं. मॅन्डिबल्स आर मॉडिफाईड इंटू स्पून लाईक स्ट्रक्चर. स्पून लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी मॅन्डिबलपासून तयार होतं. याचं काम असतं मोल्डिंग करण्याचं. वॅक्स जो तयार झालेला आहे त्याला मोल्डिंग किंवा स्कूपिंग करण्याचं काम हे करतात. वॅक्स मोल्डिंग किंवा स्कूपिंग करण्याचं काम हे मॅन्डिबल्स करत असतात, कारण त्यांना कोंब तयार करावा लागतो, पोळं तयार करावं लागतं. ते करण्यासाठी मॅन्डिबल्सचा ते वापर करतात. स्पून लाईक स्ट्रक्चरमध्ये ते मॉडिफाय झालेलं असतं. नंतर गॅलियाचं मॉडिफिकेशन हे ब्लेड लाईक स्ट्रक्चरमध्ये झालेलं असतं. असे दोन स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ब्लेड लाईक स्ट्रक्चर. तर गॅलिया जे असतात मॅक्झिलीवर प्रेझेंट असणारे गॅलिया, तर त्याचं मॉडिफिकेशन हे ब्लेड लाईक स्ट्रक्चरमध्ये झालेलं असतं. ब्लेड लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म होतं. तर त्याचं काम असतं चेविंग अँड शेपिंग द वॅक्स. कटिंग अँड शेपिंग द वॅक्स. शेपिंग द वॅक्स. कटिंग आणि शेप, त्या वॅक्सला शेप देण्याचं काम या ब्लेड थ्रू चालतं. ओके, तर अशा प्रकारे जे माउथ पार्ट आहे हे आपल्याला हनीबीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट टाईप जो आपण बघणार आहोत, पाचवा, त्याला आपण स्पॉन्जिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स म्हणतो. स्पॉन्जिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स हे आपल्याला हाऊस फ्लायमध्ये बघायला मिळतात. स्पॉन्जिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स म्हणजे स्पॉन्ज म्हणजे काय, सोक करण्याचं काम करतो आपण जो स्पॉन्ज बघतो. तर तशा प्रकारे हे फिडिंगचं काम करतात, सोकिंग करण्याचं काम करतात. तर याच्यामध्ये मॅन्डिबल्स जे असतात, दोन्ही पण मॅन्डिबल्स हे अपसेंट असतात. मॅन्डिबल्स आर अपसेंट. ओके, देन हे जे स्ट्रक्चर दिसतंय हॉस्टेलम म्हणतात त्याला. हॉस्टेलम थ्रू ते फूड घेण्याचं काम करतात. याच्यापैकी हॉस्टेलम जे इपिफॅरिंग्स आणि हायपोफॅरिंग्स या दोन्हींनी मिळून बनलेलं असतं आणि लॅबियम जो आहे तो कव्हर शीथ या ठिकाणी फॉर्म करतो. तर इपिफॅरिंग्स असतं, इपिफॅरिंग्स हे फूड कॅनल तयार करतं. फूड कॅनलचं फॉर्मेशन हे इपिफॅरिंग्स थ्रू होतं आणि हायपोफॅरिंग्स जे असतं ते सलायव्हरी कॅनल या ठिकाणी फॉर्म करतं. तर या सलायव्हरी कॅनल आणि फूड कॅनल या हॉस्टेलममध्ये प्रेझेंट असतात आणि ते फिडिंगचं काम त्या ठिकाणी करतात. जे लिक्विड फूड ते घेतात तर ते बॉडीमध्ये घेण्याचं काम हे कॅनल करतं. ओके, देन नेक्स्ट जो टाईप आपण बघणार आहोत तो आहे सायफोनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. शेवटचा सिफोनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स.
सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स जे असतात ते बेसिकली बटरफ्लाईज आणि मॉथ्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट जे असतात, जर हे इन्सेक्टचं हेड पकडलं तर अशा प्रकारे एक कॉईल ट्यूब आपल्याला त्यांच्यामध्ये आढळून येते. ही कॉईल ट्यूब जी असते ती ज्यावेळेस मॉथ किंवा बटरफ्लाय नेक्टर कलेक्ट करण्याचं काम करतात तेव्हा, किंवा त्याला प्रोबोसिस आपण म्हणू, प्रोबोसिस ज्यावेळेस नेक्टर फिडिंगचं काम करतात किंवा फूड टेक करण्याचं काम करतात त्यावेळेस ही कॉईल ट्यूब जी असते ही इलॉंगेट होते, स्ट्रेट होते, आणि ज्यावेळेस रेस्टिंग पिरियडमध्ये असते त्यावेळेस परत ती कॉईल होऊन जाते. तर हे जिपर्ड स्ट्रक्चर असतं. जर आपण याला स्ट्रेट करून बघितलं तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला ते बघायला मिळतं. जसं चेन असते आपली तसं जिपर्ड स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये या ट्यूबचं बघायला मिळतं. याचं एक्झाम्पल आहे मॉथ्स आणि बटरफ्लाईज. यांच्यामध्ये आपल्याला हे सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स बघायला मिळतात. हे झालं टोटल ऑल अबाउट द माउथ पार्ट्स ऑफ इन्सेक्ट्स.